ओम शांती. आज आहे 4/10/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, श्रेष्ठ ते श्रेष्ठ बनण्यासाठी स्वयं भगवान तुम्हाला श्रेष्ठ मत देत आहेत, ज्याद्वारे तुम्ही नरकवासीपासून स्वर्गवासी बनता. प्रश्न आहे, देवता बनणाऱ्या मुलांनी विशेष कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवले पाहिजे? उत्तर आहे, कधी कोणत्याही बाबतीत नाराज व्हायचे नाही. चेहरा मुडद्यासारखा करायचा नाही. कोणालाही दुःख द्यायचे नाही. देवता बनायचे असेल तर तोंडातून सदैव फुले निघाली पाहिजेत. जर काटे किंवा दगड निघत असतील तर दगड ते दगडच राहिलात. खूप चांगले गुण धारण करायचे आहेत. इथेच सर्व गुण संपन्न बनायचे आहे. सजा खावी लागली तर मग चांगले पद मिळणार नाही. ओम शांती. नवीन विश्वाचे अथवा नव्या दुनियेचे मालक बनणाऱ्या रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा बसून समजावून सांगत आहेत. हे तर मुले समजतात की बाबा आले आहेत बेहदचा वारसा देण्यासाठी. आपण लायक नव्हतो म्हणून म्हणतात, हे प्रभू, मी लायक नाही आहे, मला लायक बनवा. बाबा मुलांना समजावून सांगत आहेत, तुम्ही मनुष्य तर आहात, हे देवता देखील मनुष्य आहेत, परंतु यांच्यामध्ये दैवी गुण आहेत. यांना खरे खरे मनुष्य म्हणणार. मनुष्यामध्ये आसुरी गुण असतील तर वर्तणूक पशुप्रमाणे होते. दैवी गुण नसतील तर त्याला आसुरी म्हटले जाईल. आता बाबा येऊन पुन्हा तुम्हाला श्रेष्ठ देवता बनवत आहेत. सचखंडामध्ये राहणारे खरे खरे मनुष्य हे लक्ष्मी नारायण आहेत. यांना मग देवता म्हटले जाते. यांच्यामध्ये दैवी गुण आहेत. बाबा म्हणतात, माझी आठवण करा आणि दैवी गुण धारण करा. कोणत्याही प्रॉपर्टीचा वाद असेल तर तो मिटवून टाका. भांडण करता करता तर प्राण सुद्धा निघून जातील. आपल्याला मम्मांसारखे गद्दी नशीन बनायचे आहे. फक्त मम्मांची महिमा केल्याने आपण थोडेच त्यांच्यासारखे बनणार आहोत. बाबा म्हणतात, मज एकाची आठवण करा. आठवणीच्या यात्रेमध्ये राहायचे आहे. मम्मांसारखे ज्ञान ऐकवायचे आहे. मम्मांच्या महिमेचा पुरावा तेव्हाच मिळेल. असे महिमा लायक बाबा म्हणतात, तुम्ही बनून दाखवलं पाहिजे. फक्त मम्मा मम्मा म्हटल्याने पोट भरणार नाही. शिवबाबांची आठवण केली तरच बाबा म्हणतात तुमचं पोट भरेल. बलिहारी तर एकाची आहे. बाबा म्हणतात, सेवेच्या वेगवेगळ्या युक्त्या रचल्या पाहिजे. बाबा म्हणतात की मुलांमध्ये खूप चांगले दैवी गुण असले पाहिजे. कोणत्याही गोष्टीवरून कधीही नाराज व्हायचे नाही. चेहरा मुडद्यासारखा करायचा नाही. आणि बाबा म्हणतात, सतत बाबांच्या आठवणीमध्ये आपण राहिलं पाहिजे. ब्रह्मांच्या द्वारे नवीन दुनियेची स्थापना बाबा करतात. चित्रांच्या समोर बसून बाबा म्हणतात, तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला सर्व प्रकारचे चित्र पण मिळू शकतात. आणि बाबा म्हणतात की अगोदर आपण आपल्या घरच्यांचे पण कल्याण केले पाहिजे. खोली चित्रांनी सजवा, म्हणजे तुम्ही बिझी राहाल. बाबांची आठवण करा तरच तुमची विकर्म विनाश होतील. बाबा मुलांना सांगतात की माझी आठवण करा. तुमची आत्मा बोलावते ना, हे पतित पावन या. तुमच्या शरीराचे लौकिक पिता तर आहेत, पण पतितापासून पावन बनवणारे बाबाच आहेत. आता आपण त्या पावन बनविणाऱ्या बाबांची आठवण करतो आणि बाबा आपल्याला जीवन मुक्ती देतात.
बाबांच्या शिवाय कोणीही आपल्याला मुक्ती, जीवनमुक्ती देऊ शकत नाही. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, मुखावाटे ज्ञानरत्न काढण्याची प्रॅक्टिस करायची आहे. कधीही मुखावाटे काटे अथवा दगड काढायचे नाहीत. आपले आणि घराचे कल्याण करण्यासाठी घरामध्ये चित्रे सजवून लावायची आहेत. त्यावर विचारसागर मंथन करून इतरांना समजून सांगायचे आहे. बिझी राहायचे आहे. दुसरी पॉइंट आहे, बाबांकडून आशीर्वाद मागण्याऐवजी त्यांच्या श्रेष्ठ मतावर चालायचे आहे. बलिहारी शिवबाबांची आहे, त्यामुळे त्यांचीच आठवण करायची आहे. हा अभिमान येऊ नये की आपण बाबांना इतके दिले. आजचं वरदान आहे, बाप समान स्थितीद्वारा समयाला समीप आणणारे ततत्वमचे वरदानी भव. बाप समान स्थितीद्वारा समयाला समीप आणणारे ततत्वमचे वरदानी भव. स्पष्टीकरण आहे, माझेपणाची भावना नष्ट करणे अर्थात बापसमान स्थितीमध्ये स्थित होऊन समयाला समीप आणणे आहे. जिथे आपल्या देहामध्ये अथवा कोणत्याही वस्तूमध्ये माझेपणा असेल तिथे समानतेमध्ये पर्सेंटेज आहे. पर्सेंटेज अर्थात डिफेक्ट. असा डिफेक्टवाला कधीही परफेक्ट बनू शकत नाही. परफेक्ट बनण्यासाठी बाबांच्या प्रेमामध्ये सदा लवलीन होऊन राहा. सदैव प्रेमामध्ये लवलीन राहिल्यानेच सहजच इतरांना देखील आपसमान आणि बापसमान बनवू शकाल. बापदादा आपल्या लवली आणि लवलीन राहणाऱ्या मुलांना नेहमी ततत्वमचे वरदान देतात. आजचं बोधवाक्य आहे, एकमेकांच्या विचारांना रिगार्ड द्या तर स्वतःचे रेकॉर्ड ठीक बनेल. एकमेकांच्या विचारांना रिगार्ड द्या तर स्वतःचे रेकॉर्ड चांगले बनेल. आजचा व्यक्त इशारा आहे, स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्वयंप्रती आणि सर्वांप्रती मनसाद्वारे योगाच्या शक्तीचा प्रयोग करा. स्पष्टीकरण आहे, मनसा सेवेसाठी मन, बुद्धी व्यर्थ विचार करण्यापासून मुक्त असली पाहिजे. मन मनाभोवच्या मंत्राचे सहज स्वरूप असले पाहिजे. ज्या श्रेष्ठ आत्म्यांची मनसा अर्थात संकल्प श्रेष्ठ आणि शक्तिशाली आहेत, शुभ भावना, शुभ कामनावाले आहेत, ते मनसाद्वारे शक्तीचे दान देऊ शकतात. ओम शांती.